नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये भागाकार करायला एकदम स्टेप बाय स्टेप आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये शिकणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण भागाकाराची 20 गणितं सोडवणार आहोत आणि यामध्ये मुलांना ज्या प्रश्नामध्ये अडचण होतात तसे सगळ्या प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत. तिथं प्रत्येक अडचण, प्रत्येक डाऊट विद्यार्थ्याचा या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला भागाकार करायला यापुढे कधीही कसलीही अडचण येणार नाही, ही माझी तुम्हाला गॅरंटी आहे. फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, सगळे उदाहरणं बघायचे आहेत, म्हणजे प्रत्येक उदाहरण काहीतरी वेगळं तुम्हाला शिकवणार आहे इथं आणि तुमचा भागाकार तुम्हाला एकदम सोपा जाणार आहे. कुठेही तुम्हाला कधीही भागाकार करायला कसलीच अडचण येणार नाही, ही माझी तुम्हाला गॅरंटी आहे. व्हिडिओवर चॅनलवर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे. चला मग आता आपण आपला पहिलं गणित सोडवायला सुरुवात करूया. बघा, पहिलं तर मी तुम्हाला सांगते, इथं जे वरी आपल्या उत्तर येतं त्याला आपण भागाकार म्हणतो. काय म्हणतो याला आपण? भागाकार. आणि याला काय म्हणतो? हे आपलं असतं भाज्य. याला आपण म्हणतो भाजक. आणि जे आपले खाली उरणार आहे ते आपले असणार आहे बाकी. तर हे तर आपलं भागाकाराचं बेसिक झालं. आता आपण भागाकार कसा सोडवायचा बघूया. अगोदर सोप्या गणिताकडून अवघड गणिताकडे आपल्याला जायचंय. आता पहिल्यांदा 4 ने आपल्याला या संख्येला भागायचे. मग पहिल्यांदा किती संख्या आहे? एक एक संख्या करत आपल्याला भागत जायचे. मग पहिल्यांदा किती संख्या आहे? 8 ही संख्या आहे. आता आपल्याला बघायचं आहे 4च्या पाड्यात 8 ही संख्या आहे का? म्हणा 4चा पाडा 4 1 4 4 2 8. 8 ही संख्या 4च्या पाड्यात आहे. कितव्यांदा आहे? दुसऱ्यांदा आहे. मग जे दुसऱ्यांदा आहे म्हणून ते 2 आपण वरी लिहायचं. आणि किती आहे? 4 2 8. 8 ही संख्या जशीच तशी 4च्या पाड्यात आहे म्हणून इथं 8 लिहायचं आणि वजाबाकी करायची आहे. बघा, 8 मधून 8 गेले, किती राहिले? 0. आता आपण पुढची संख्या खाली घेऊ शकतो. बघा, एकच संख्या आपण एका वेळेस खाली घेऊ शकतो. 2 संख्या खाली घेऊ शकतो का? नाही. तर 2 संख्या कधी खाली घ्याव्या लागतात त्याचे पण आपल्याला पुढे गणित आहेत आणि कसं करायचं त्यावेळेस ते पण आपण बघणार आहोत. आता 4च्या पाड्यात 4 आहे का? आहे. कितव्यांदा आहे? पहिल्यांदाच आहे. 4 1 4. वरी 1 लिहा आणि 4 आहे म्हणून 4 खाली लिहा, वजाबाकी करा. 4 मधून 4 गेले, किती राहिले? 0. आता वरचे 1 खाली गेले. बघा, आता आता पहा, इथं 1 ही संख्या 4 पेक्षा लहान आहे. मग एक संख्या 4च्या पाड्यात आहे का? नाही. मग काय करावं लागणार आहे आपल्याला? हे 2 पण खाली घेतल्यानंतर आपल्याला ती गणित सोडवता येणार आहे. मग काय करायचं? आता हे डायरेक्ट 2 आपल्याला खाली घेता येतं का? नाही. पहिल्यांदा शून्याचा भाग जातो, म्हणजे इथं आपल्याला 0 लिहावं लागतं आणि मग शून्याचा भाग गेल्यानंतर याची वजाबाकी करा. 1 आलं खाली. आता आपण 2 हे खाली घ्यायचं आहे. बघा, इथं 2 आपली संख्या खाली घेता आली. आता बघा, एका पायरीमध्ये एकच संख्या आपल्याला खाली घेता येते बरं, हे लक्षात ठेवा. आता हे 2 खाली घेतलं. आता आपल्याला 12 4च्या पाड्यात आहे का? 4 1 4 4 2 8 4 3 12 आहे. मग 3चा भाग जातो. कितव्यांदा आहे? तिसऱ्यांदा आहे 12. मग 12ला 12 आहे 4च्या पाड्यात, ते लिहा, वजाबाकी करा. 0. आता पुढे कुठली संख्या राहिली आहे का? 2च्या पुढे? नाही. मग आपली बाकी भागाकार इथं संपला. आपली बाकी किती आली? 0. भागाकार किती आला? 2103. हे आपलं गणित पूर्ण झालेलं आहे सोडून. बघा, तुम्हाला समजलं का? स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचं आहे आणि प्रत्येक पॉइंट लक्षात. या गणितामध्ये काय शिकायला भेटलं आपल्याला? की बघा, एका वेळेला एकच संख्या खाली घेता येते. दुसरी जर संख्या घ्यावी लागली खाली, ही जर लहान असली संख्या भाजकपेक्षा, तर आपल्याला शून्याचा भाग घालावा लागतो आणि मगच ती संख्या खाली घेता येते. हे तुम्हाला ह्या गणितामधून शिकायला भेटलं. आता असंच प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रत्येक गणितातून काही ना काही शिकायला भेटणार आहे. तर पुढे बघा, आता आता इथं ये काय? पहिल्यांदा हे 8 पेक्षा लहान आहे. मग काय होणार? आता शून्याचा भाग जाणार. 0 घ्या, 0 घ्या, वजाबाकी करा. 1 मधून 0 गेलं, 1 राहिलं. आता 6 मधून हे खाली 6 घेता येतं. बघा, आता हे शून्याचा भाग घालवला आपण, पण आणखी एक इथं शिकण्यासारखं आहे. आता आपण शून्याचा भाग घालत बसायचं. पहा, पहिल्यांदा 0 असलं म्हणजे याची काय किंमत राहणार आहे का? नाही. शेवटी जर 0 असेल तर त्याची किंमत असते. आता या 2च्या पुढे 0 असेल तरी पण ही संख्या आपण काय मेजणार? 2103 अशीच मेजणार आहे. नसलं तरी पण 2103च मेजणार आहे. मग हे शून्याचा भाग जो आहे सुरुवातीला फक्त असेल, सुरुवातीला म्हणत आहे मी, सुरुवातीला असेल तर तुम्ही हा स्किप करू शकता. डायरेक्ट 16 गृहीत धरून इथं 16ला 8 ने भाग घालू शकता. बघा, आता आपण ह्या 16ला भाग घालू. 8 1 8, 8 2 16 आहे. दुसऱ्यांदाच आहे 8च्या पाड्यात 16. मग 16 लिहा खाली, वजाबाकी करा.
6 मधून 6 गेले 0, 1 मधून 1 गेलं 0. आता हे वरचे 3 खाली घ्या. आता हे 3 8 पेक्षा लहान आहे. मग आता इथं आपल्याला भाग घालावाच लागणार आहे. पहिल्यांदा नाही हा भाग, मग शून्याचा भाग गेला, वजाबाकी करा. 3 मधून 0 गेले 3. आता 2 खाली घ्या. आता 8च्या पाड्यात 32 आहे का बघा. 8 1 8 8 2 16 8 1 24 8 चौक 32 आहे. कितव्यांदा आहे? चौथ्यांदा आहे. बघा 32 आलं. वजाबाकी करा. 2 मधून 2 गेले 0, 3 मधून 3 गेले 0. तर आपल्याला भेटले बाकी 0 आणि भागाकार किती आला? 204. तर आपल्याला हे उत्तर मिळालं आहे. बघू शकता. तुम्हाला गणित समजलं का बघा. काही तुम्हाला कळत नसेल, डाऊट येत असेल तर मला कमेंटमध्ये विचारायचं आहे. आज तुम्हाला भागाकार शिकूनच या व्हिडिओच्या बाहेर जायचं आहे. एकदम तुम्हाला भागाकार तुमच्या डोक्यातच बसला पाहिजे. पुढचं गणित पाहूया. 3 ने 1242 ला आपल्याला भागायचे. मग आता 3च्या पाड्यात आता बघा इथं 1 आहे. शून्याचा भाग घालत बसायचे का? सुरुवातीला नाही. मी कसं सांगितले, आता डायरेक्ट ह्या दोन संख्या गृहीत धरायच्या. आता 3च्या पाड्यात 12 आहे का? 3 1 3 3 2 6 3 3 9 3 चौक 12 3 5 15 3 3 1 3 3 2 6 3 3 9 3 चौक 12 आहे. कितव्यांदा आहे? चौथ्यांदा आहे. मग 12ला 12 तसेच तसं लिहा, वजाबाकी करा. 2 मधून 2 गेले 0, 1 मधून 1 गेले 0. आता पुढचे 4 खाली घ्या. आता 3च्या पाड्यात 4 आहे का? नाही. मग काय करायचं आपण? 4 पेक्षा 3च्या पाड्यात लहान कोणती संख्या आहे बघायचं आहे. लहान पण असली पाहिजे, परंतु त्या 3च्या पाड्यातली 4च्या जवळची संख्या घ्यायची. लहान पण आणि जवळची पण. मग 3 आहे. 3 1 3, 3चा भाग जातो. आता इथं 4 घ्यायचं का नाही? कारण 3च्या पाड्यात 4 आहे का? नाही. कितीचा भागातला किती घेतला आहे आपण? 3 घेतला आहे. म्हणजे 3 1 3, ते 3 खाली लिहायचं, वजाबाकी करायची. 4 मधून 3 गेले, 1 राहिले. आता वरचे 2 खाली घ्या. आहे का? 12 आहे. 3 चौक 12, वजाबाकी करा. 0 0, बाकी काय आली? 0. भागाकार 414. पुढचं गणित पाहूया. आता 4 ने 8912 ला भागायचे. आता 4च्या पाड्यात 8 आहे का? आहे. कितव्यांदा आहे? दुसऱ्यांदा. 4 1 4 4 2 8. 8 मधून 8 गेले 0 राहिले. आता पुढचे 9 घ्या. आता 4च्या पाड्यात 9 आहे का? नाही. मग कोणती संख्या घ्यायची? 9 पेक्षा लहान परंतु 9च्या जवळची संख्या घ्यायची. आता बघा 4च्या पाड्यात तुम्ही म्हणाल 4 पण 9 पेक्षा लहान आहे, पण 4 1 4 4 2 8. 8 ही संख्या, 8 पण संख्या 4च्या पाड्यात आहे. मग 8 ही संख्या कशी आहे? 9च्या जवळची पण आहे आणि 9 पेक्षा लहान पण आहे. मग ही 8 ही संख्या घ्यायची. आता 4 1 4 4 2 8 4 त्रिकोण 12 जर केलं तर 9 पेक्षा मोठं होतं, म्हणून 4 2 8 ही संख्या आपल्याला घ्यायची. 2चा भाग घालायचा. मग 8 आहे पाड्यात म्हणून 8 लिहायचं. 9 मधून 8 गेले, 1 राहिले. वर पुढचं 1 खाली घ्यायचं. आता 4च्या पाड्यात 11 आहे का बघायचं. आता 4 1 4 4 2 8 4 त्रिकोण 12 होत आहे. मग 4 2 8 ही 2चाच भाग जातो आपल्याला इथं. मग 8च घ्यायचं आहे. आता 11 मधून 8 गेले, किती राहतं? 3 राहतं. आता पुढचे 2 खाली घ्यायचं आहे. 4 1 4 4 2 8 4 त्रिकोण 12 4 चौक 16 4 25 4 7 24 4 7 28 4 8 32. 32चा आपल्याला इथं भाग गेलेला आहे. मग 4 8 32 आला आहे. 8 वरी लिहिलं, 32 खाली घेतलं, 0 0 बाकी आलेले आहे. तर आपल्याला भागाकार मिळालेला आहे 2228 आणि बाकी 0. बघा 4 गणित सोडवून झाले आहे. त्यामध्ये काय काय तुम्हाला नवीन शिकायला भेटलं हे लक्षात ठेवा. आपण पुढचं गणित बघूया. 6 या संख्येने 5432 या संख्येला भागायचं आहे. 6च्या पाड्यात 5 आहे का? नाही. 5 6 पेक्षा लहान आहे. मग 54 आहे का बघायचं आहे. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 चौक 24 6 5 30 6 6 36 6 6 7 42 6 8 48 6 9 54 आहे. मग कितव्यांदा आहे? 9व्यांदा आहे 54. वजाबाकी करा. 4 मधून 4 गेले 0, 5 मधून 5 गेले 0. पुढचे 3 खाली घ्या. आता 3 ही संख्या 6 पेक्षा लहान आहे. मग काय होणार? शून्याचा भाग जाणार. हे तुम्हाला मी सांगितलंय. शून्याचा भाग गेला. 3 मधून 0 गेले, 3च राहिले. आता पुढचे 2 घ्या. आता 6च्या पाड्यात 32 आहे का? 6 1 6 6 2 12 6 3 18 6 चौक 24 6 5 30 6 6 36. मग 32 पेक्षा मोठं होत आहे. मग 6 5 30 आपल्याला घ्यायचं आहे. 5चा भाग जातो.
32 पेक्षा लहान आपल्याला 6च्या पाड्यात 30 ही संख्या मिळाली आहे आणि जी की 32च्या जवळची आहे. मग आता 6 6 36 केलं तर मोठं होत आहे. मग सगळ्यात जवळची म्हणलं तर 30च भेटत आहे. मग 2 मधून 0 गेले 2 राहिले, 3 मधून 3 गेले 0 राहिले. बघा आता पुढे कुठली संख्या राहिली आहे का आता 2च्या नाही. मग आता आपल्याला खाली घ्यायला संख्या आहे का नाही. मग आता भागाकार काय आला आपला 905 आणि बाकी मिळाली 2. तर आता इथं आपलं गणित हे संपतं. आता पुढचं गणित बघूया. 7 ने 4982 या संख्येला भागायचंय. 4 ही संख्या 7 पेक्षा लहान आहे. मग 7 साठी 49 आपण बघू. 7चा भाग बघा, तुम्हाला शून्याचा भाग घालायचा असला शून्याचा भाग पण पहिल्यांदा घालू शकता. आपण शून्याचा भाग घालून करू. शून्याचा भाग गेला 0 आलं, खाली पण वजाबाकी करा. 4 मधून 0 गेले 4, वरचं 9 खाली घ्या. आता घ्या 7 साठी 49. शून्याचा भाग घालणं पहिल्यांदा सुरुवातीला ऑप्शनल आहे. घातलं काय नाही घातलं काय ते स्टेप चुकवली तरी पण चालतं. 9 मधून 9 गेले 0, 4 मधून 4 गेले 0. वेळ वाचवण्यासाठी सांगते, पण तुम्हाला जमत नसेल समजत नसेल तर शून्याचा भाग घालायचं. 8 खाली घ्या. आता 7च्या पाड्यात 8 आहे का नाही. मग 8 पेक्षा लहान 7च्या पाड्यात 7च आहे. 7 1 7, 1चा भाग जातो. 8 मधून 7 गेले 1 राहिले. आता वरचे 2 खाली घ्या. 7च्या पाड्यात 12 आहे का. 7 1 7 7 2 14, डायरेक्ट 14 12 पेक्षा मोठी होत आहे. मग 7च्या पाड्यात 12 पेक्षा लहान संख्या 7च आहे. 1चाच भाग जातो. आता 12 मधून 7 गेले किती राहिले 7, 8 9 10 11 12, 5 राहिले. बघा आता पुढे कुठली संख्या आहे का खाली घेण्यासाठी नाही. मग आपली बाकी किती आली 5 आणि भागाकार आला 711. पुढचं गणित बघूया. 4250 ला 5 ने भागायचे. मग 5च्या पाड्यात 42 ही संख्या आहे का बघायचं. 5 1 5 5 2 10, 5 3 15, 5 24, 5 5 25, 5 31, 5 7 35, 5 48, 5 9 45. 9चा भाग घालायचं म्हणल्यावर 45 42 पेक्षा मोठी संख्या होत आहे. मग 8चा घालू. 5 48, 40 ही संख्या 42 पेक्षा लहान आहे आणि 42च्या जवळची आहे जी की 5च्या पाड्यात आहे. मग आता ही वजाबाकी करा. 2 मधून 0 गेले 2 राहिले, 4 मधून 4 गेले 0 राहिले. आता वरचे 5 खाली घ्या. आता 5च्या पाड्यात 25 आहे का. कितव्यांदा आहे 5 5 25. वजाबाकी करा. 0 0. आता शेवटी 0 राहिले. ह्या शून्याला विसरायचं नाही. ह्या शून्याला विसरला तर सगळं गणित चुकलं. हे 0 खाली घेतलं शून्याचाच भाग जातो 0. ही स्टेप जर चुकवलात तर काय नाही, मग सगळं गणित चुकलं म्हणायचं. 850 आपला भागाकार आलेला आहे. आता पुढं 8 ने 1456 ला भागायचे. 8च्या पाड्यात 14 आहे का. 8 1 8, 8 2 16, डायरेक्ट 16 ही संख्या मोठी होते. मग 1चा भाग जातो. 8 1 8, 14 मधून 8 गेले किती राहतात बघा 8 9 10 11 12 13 14, 6 राहिले. आता 6 हे 5 खाली घ्या. 65, 8च्या पाड्यात 65 आहे का. 8 8 64 आहे. 8 9 72 आहे. मग 8 8 64, 8चा भाग घालायचा आहे. 8 8 64. वजाबाकी करायचे. 5 वजा 4 1, 6 मधून 6 गेले 0. आता खाली 6 घ्या. आता 8च्या पाड्यात 16 आहे का आहे. 8 1 8, 8 2 16, 2चा भाग जातो. वजाबाकी करा. बाकी मिळते 0 आणि भागाकार मिळाला 182. पहा वजाबाकी येणं भागाकारामध्ये महत्वाचं आहे. वजाबाकी चुकली तर मग भागाकार पण चुकण्याची शक्यता आहे. मग वजाबाकी हातच्याची वगैरे सगळं काही आपण वजाबाकीचा पण असाच एक खूप सोप्या पद्धतीमध्ये खूप सोप्या भाषेमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, जो की तुम्हाला वजाबाकी खूप छान पद्धतीमध्ये आपण समजवली आहे. तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या चॅनलमध्ये जाऊन बघा. आपल्या चॅनलमध्ये बेसिक गणिताचे सर्व व्हिडिओज आहेत. खूप सोप्या भाषेत तुम्हाला सगळं गणित शिकवलेलं आहे. पुढचं गणित 4874 ला 2 ने भागायचे. 2च्या पाड्यात 4 आहे का आहे. बेग बे बे 2 4 दुसऱ्यांदा आहे. 2चा भाग जातो. 4 आहे म्हणून 4 लिहा. वजाबाकी करा 0. 8 खाली घ्या. 2च्या पाड्यात 8 आहे का आहे. बेचोक 8 चौथ्यांदा आहे. 4चा भाग जातो. वजाबाकी करा 0. वरचे 7 खाली घ्या. आता 2च्या पाड्यात 7 आहे का नाही. मग तो 7 पेक्षा लहान कोणती संख्या आहे. बेत्रिक 6. 3चा भाग जातो. 6 येतं. 7 मधून 6 गेले 1 राहिले. पुढचे 4 खाली घ्या. आता 2च्या पाड्यात 14 आहे का आहे. कितव्यांदा आहे 7व्यांदा आहे. 62 14.
बाकी आपल्याला काय मिळाली 0 आणि भागाकार 2437 आपल्याला मिळाला. आता 9 ने 8945 ला भागायचं आहे. 8 ही संख्या 9 पेक्षा लहान आहे. मग काय करायचं, पहिल्यांदा आहे 89 पकडायचं. आता 9च्या पाड्यात 89 ही संख्या आहे का? 9 9 81 9 10 90 आहे. मग 9 9 81 चा भाग जातो. वजाबाकी करायचे आहे. 9 मधून 1 गेले 8 राहिले, 8 मधून 8 गेले 0. पुढचे 4 खाली घ्या. आता 9च्या पाड्यात 84 आहे का? नाही. डबल 9चा भाग जातो. 9 9 81 चा 9 10 90 होतं, 84 पेक्षा मोठं होतं म्हणून 9चा भाग जातो. 4 मधून 1 गेलं, 3 राहिलं, 8 मधून 8 गेले 0. वरचे 5 खाली घ्या. आता 9च्या पाड्यात 35 आहे का? 9 1 9 9 2 18 9 3 37 9 1 9 9 2 18 9 3 27 9 चौक 36 होतं. मग 9 चौक 36 हे 35 पेक्षा मोठं होतं म्हणून 9 त्रिक 27चा आपल्याला भाग घालायचा आहे. इथं वजाबाकी करायची आहे. 15 मधून 7. आता बघा इथं वजाबाकी करताना ही 5 7 पेक्षा लहान आणि 3 कडून 1 घेऊन ह्याच्या पुढे लिहायचं आणि 15 होतं इथं. मग 15 मधून 7 गेले 7 8 9 10 11 12 13 14 15 किती राहिले? 5 6 7 8 8 राहिले. एक हातचा इकडला इकडे गेल्यामुळे तर 2 राहिले. 2 मधून 2 गेले 0. बाकी काय आली 8. भागाकार काय मिळाला? 993. आता पुढचं गणित बघूया. 7 ने 5438 या संख्येला भागायचे. मग 7च्या पाड्यात 5 आहे का? 5 7 पेक्षा लहान आहे. मग 54. 7 1 7 2 14 7 1 21 7 7 49 7 8 56 7 8 56 54 पेक्षा मोठं होत आहे म्हणून 7 7 49 घेऊया. वजाबाकी करायचे. आता इकडचा एक हातचा इथं पुढे लिहिल्यानंतर 14 होतं. 14 मधून 9 गेले किती राहतं? 5 राहतं. 5 मधून 4 गेले, सॉरी इकडं 5 मधला इकडं हातचा गेला म्हणजे इथं 4च उरलं, म्हणजे इथं 0 राहिलं. आता 3 खाली घ्या. 7च्या पाड्यात 53 आहे का? डबल 7चा भाग जातो. 7 7 49 7 8 56 होतं. 9 53 पेक्षा मोठं म्हणून 7चा भाग घेतला. आता इथं 13 मधून 9 गेले, 4 राहिले. आता इकडचा एक हातचा इकडे गेला, 4 मधून 4 गेले 0 राहिले. पुढे वरचे 8 खाली घ्या. आता 7 7 49 हे 48 पेक्षा मोठं होत आहे. 7 सक्क 42 आपल्याला इथं घ्यायचं आहे. 6चा भाग जातो 42. बाकी मिळते आपल्याला 8 मधून 2 गेले 6 राहिले, 4 मधून 4 गेले 0 राहिले आणि भागाकार आला 776. आणि पुढचं गणित बघूया आता. 5464 ला 6 ने भागायचं आहे. तर 6च्या पाड्यात 54 ही संख्या आहे का? 6 6 36 6 6 42 6 8 48 6 9 54 90 आहे. 54चा भाग गेला. वजाबाकी करा. 4 मधून 4 गेले 0, 5 मधून 5 गेले 0, 6 खाली घेतलं 6 1 6 6चा भाग जातो. वजाबाकी करा. 6 मधून 6 गेले 0, खाली 4 घ्या. आता बघा इथं 4 खाली घेतला आता, जे की 6 पेक्षा लहान आहे. मग इथं आता 0चा भाग जातो. 4 हे आपलं बाकी मिळाली 4 आणि भागाकार आला 910. पुढचं गणित बघूया. 3215 ला 4 या संख्येने भागायचं आहे. तर बघा आता 4 या संख्येत 3 ही संख्या आहे का? नाही. 3 ही संख्या 4 पेक्षा लहान आहे. मग 32 ही संख्या पकडायची आणि 4च्या पाड्यात 32 ही संख्या आहे का? बघा 4 × चौक 16 4 25 4 × 24 4 7 28 4 8 32 आहे. किती व्यांदा आहे? 8 व्यांदा आहे. 32 ही संख्या आहे. 4च्या पाड्यात जशाच तशी लिहा. 2 मधून 2 गेले 0, 3 मधून 3 गेले 0, वरचे 1 खाली घ्या. आता 4च्या पाड्यात 1 आहे का? 1 ही संख्या 4 पेक्षा लहान आहे. मग कितीचा भाग जाणार? 0चा. 0चा भाग गेला. वजाबाकी करा. 1 मधून 0 गेली 1. आता 5 खाली घ्या. 4च्या पाड्यात 15 आहे का? 4 5 20 आहे. 4 × चौक 16 आहे. मग 4 त्रिक 12. 3चा भाग जातो. 4 त्रिक 12. 4 × चौक 16 ही 15 पेक्षा मोठी होत आहे. मग 4 त्रिक 12. 5 मधून 2 गेले, 3 राहिले, 1 मधून 1 गेले 0, बाकी आली 3. भागाकार आला 803. बघा आता पुढचं गणित. 5च्या पाड्यात 4 आहे का? नाही. 4 ही संख्या 5 पेक्षा लहान आहे. मग 48 आहे का? 48 5 9 45 आणि 5 10 50 केलं तर 48 पेक्षा मोठी होत आहे. 5 9 45 9चा भाग जातो. वजाबाकी 8 मधून 5 गेले, 3 राहिले, 4 मधून 4 गेले 0, वरचे 9 खाली. आता 5च्या पाड्यात 39 आहे का? नाही.
कसं 5 7 35 5 40 होतं. मग 5 7 35चा भाग जातो, 40 ही मोठी संख्या होते म्हणून 7चा भाग गेला, 5 7 35. वजाबाकी करा, 9 मधून 5 गेले 4 राहिले, 3 मधून 3 गेले 0, वरचे 5 खाली, 5 48, 5 9 45चा पूर्ण भाग गेला, वजाबाकी आली 0 0. भागाकार आला 979 आणि बाकी आली 0. पुढचं गणित बघायचं आहे. आता फास्ट मध्ये भागाकार करायला तुम्हाला येईलच. जर तुम्हाला पाडे बरोबर पाठ असतील, फास्ट मध्ये तुम्हाला पाडे म्हणता येत असतील, तर तुम्हाला भागाकार लवकर लवकर येणार आहे. तर बघा, 6च्या पाड्यात 9 आहे का? नाही, पण 9 संख्या 6 पेक्षा मोठी आहे. मग 6 1 6चा भाग जातो, 1 चा भाग गेला, 6 1 6. वजाबाकी करा, 9 मधून 6 गेले, 3 राहिले, पुढचे 1 खाली. 6च्या पाड्यात 1 आहे का? 31 आहे का बघा. 6 1 6 6 12 6 18 6 24 6 5 30 6 6 36 ही संख्या मोठी होते म्हणून 6 5 30चा भाग जातो, वजाबाकी आली 1. पुढचे 4 खाली घ्या. 6च्या पाड्यात 14 आहे का? 6 1 6 6 12 6 3 18 मोठं होत आहे. 6 1 6 6 2 12, 2चा भाग गेला, 4 मधून 2 गेले 2, 1 मधून 1 गेले 0, वरचे 3 खाली घ्या. 6च्या पाड्यात 23 आहे का? 6 1 6 6 12 6 3 18 6 चोक 24 आहे. 6 3 18चा भाग जातो, 24 23 पेक्षा मोठा आहे. 3 मधून 8 जातं का? नाही. मग 13 मधून 8 गेले 8, 9 10 11 12 13, 5 राहिले. इकडचा एक हातचा इकडे गेल्यामुळं ही तर एकच राहिले, 1 मधून 1 गेलं 0 राहिलं. बाकी आली 5, भागाकार आला 523, 1523. आता पुढं 5432ला 3 ने भागायचे. आता 3च्या पाड्यात 5 आहे का? 5 1 3 1 3, 3 2 6 मोठं होत आहे. मग 3 1 3, 1चा भाग जातो, वजाबाकी करा. 5 मधून 3 गेले, 2 राहिले, पुढचं 4 खाली घ्या. आता 3च्या पाड्यात 24 आहे का? 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15 3 संग 18 3 7 21, 3 8 24 आहे. मग 24 ला 24 खाली लिहा, 8चा भाग गेला, वरील लिहा. 4 मधून 4 गेले 0, 2 मधून 2 गेले 0, 3 खाली घ्या. आता 3च्या पाड्यात 3 आहे का? आहे. कितव्यांदा आहे? पहिल्यांदा. 3 1 3, 1चा भाग गेला, 3 मधून 3 गेले 0. आता 2 खाली घ्या. 2 ही संख्या 3 पेक्षा लहान आहे, मग 0चा भाग जातो. 0चा भाग घालायला विसरायचं नाही, नाहीतर तुमचं गणित चुकतं. मग भागाकार काय आला? 1810. पुढचं गणित, 10 ने 1470ला भागायचे. आता 10 ने भागायचे, मग 14 बघा. आता 1 ही 10 पेक्षा लहान आहे, मग 0चा भाग गेला पहिल्यांदा, घाला न घाला स्किप केलं तरी चालतं. आता वरचे खाली घ्या 4. 10च्या पाड्यात 14 आहे का? नाही. 10 1 10 2 20 मोठं होतं, मग 10च घ्या, म्हणजे 1चा भाग गेला, 10 1 10, वजाबाकी करा. 4 मधून 0 गेले, 4 राहिले, 1 मधून 1 गेले 0 राहिले. आता 7 खाली घ्या. 10च्या पाड्यात 7 आहे का बघा. 10 चोक 40, 10 5 50, 50 मोठं होतं म्हणून 4चा भाग घाला, 10 चोक 40. वजाबाकी केल्यावर मिळतं आपल्याला 7. आता पुढचे 0 खाली घ्या. आता 10 30 70, 7चा भाग जातो, वजाबाकी 0 0, बाकी आली आपल्याला 0 आणि भागाकार आला आपला 147. ओके. पुढचं गणित, 10 ने 5430ला भागायचं आहे. शेवटी 0 म्हणजे 10 ने पूर्ण भाग जातो. तर बघा, 10च्या पाड्यात 54 ही संख्या आहे का? नाही. 10 5 50चा भाग जातो. 10 6 60 केलं तर मोठी होते संख्या, मग 4 मधून 0 गेले, 4 राहिले, 5 मधून 5 गेले 0, वरचे 3 खाली घ्या. 10च्या पाड्यात 43 आहे का? नाही. 10 चोक 40 ही आपल्याला 40चा भाग जातो 4चा, मग 3 मधून 0 गेले 3, 4 मधून 4 गेले 0 आणि हे 0. वरचे 0 घेतल्यानंतर 30 ही संख्या मिळाली, मग 3चा भाग जातो, 10 3 30, वजाबाकी आली 0, बाकी भेटली 0, भागाकार मिळाला 543. शेवटची 2 गणितं, 4 ने 3489ला भागायचं आहे. तर बघू शकता इथं 4च्या पाड्यात 3 आहे का? नाही. 3 4 पेक्षा लहान आहे, मग 34 आहे का? 4 1 4 4 2 8 4 त्रिकोण 12 4 16 4 25 4 6 24 4 7 28 4 8 32, 4 9 36 मोठं होतं म्हणून 8चा भाग घालू. 4 8 32,
वजाबाकी करा. 4 मधून 2 गेले, 2 राहिले, 3 मधून 3 गेले 0, वरच्या 8 खाली घ्या. 4च्या पाड्यात 8 आहे, 4च्या पाड्यात 28 आहे का बघायचं आहे आता. 4 1 4 4 2 8 4 त्रिकोण 12 4 चौक 6 4 25 4 सकल 24 4 7 28 आहे. चौथ्यांदा आहे, सातव्यांदा आहे 28. वजाबाकी करा. 8 मधून 8 0 गेले, 2 मधून 2 गेले 0, वरचे 9 खाली घ्या. 4च्या पाड्यात 9 आहे का, नाही. 4 1 4 4 2 8चा भाग जातो. 4 त्रिकोण 12 मोठं होतं म्हणून 8चा भाग गेला. वजाबाकी केली. 9 मधून 8 गेले, 1 राहिले, बाकी मिळाली 1 आणि भागाकार आला 872. शेवटचं गणित. 7च्या पाड्यात 8 आहे का, नाही. मग 7 1 7, 1चा भाग गेला. 8 मधून 7 गेले, 1 राहिलं, वरचे 9 खाली आले. 7 1 7 2 14, 7 त्रिक 21 होतं म्हणून 2चा भाग गेला. 7 2 14, 9 मधून 4 गेले, 5 राहिलं, 1 मधून 1 गेलं, 0 राहिलं, वरचे 4 खाली. 7च्या पाड्यात 54 आहे का बघायचं. 7 7 49, 7 8 56 होतं म्हणून 7चा भाग गेला. 7 7 49. 4 मधून 9 जातं का, नाही. 14 मधून 9 गेले, 5 राहिले, हातचा इकडे गेल्यामुळं इथं 4 राहिले. 4 मधून 4 गेले 0, वरचे 3 खाली घ्या. 7च्या पाड्यात 53 आहे का, नाही. डबल 7चा भाग जातो. 7 7 49. 13 मधून 9 गेले, 4 राहिले, 4 मधून 4 0, तर बाकी मिळाली 4. भागाकार मिळाला 1277. अशा प्रकारे आपण भागाकाराची 20 गणितं आज पाहिली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचे आहे, म्हणजे माझे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.